श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या आहे गुरुवार, आपल्या दत्तगुरूंचा स्वामी समर्थ महाराजांचा वार गुरुवार. ज्या स्वामी सेवेकऱ्यांना वेळेअभावी स्वामींची कोणतीच सेवा करता येत नाही, जॉबमुळे म्हणा किंवा संसारिक काही अडचणी आहेत, महिलांना सुद्धा इतर काही कामं असतात, त्यामुळे मनामध्ये ठरवूनसुद्धा आणि आतून मनातून वाटूनसुद्धा स्वामींची नित्यसेवा ही काही करता येत नाही. रोज तर वाटत असतं की रोज आपण स्वामींची काही ना काहीतरी सेवाही केली पाहिजे, पण काही ना काही अडचणी या आपल्याला येतात आणि त्यामुळे आपल्याकडनं स्वामींची कोणतीच सेवाही होत नाही. मग अशा वेळेस ज्यांच्याकडून स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा ही रोज काही घडत नाही, त्यांनी फक्त गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांची ही अत्यंत एक प्रभावी सेवा करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच अत्यंत प्रभावी सेवा कोणती आहे याबद्दलच संपूर्ण माहितीही देणार आहे. इतर वेळेस दररोज जर तुम्हाला सेवा करायला वेळ मिळत नसेल तर निदान गुरुवारी तरी एक दिवस वेळ काढायचा आहे आणि ही सेवा जरूर करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करायला जरी तुम्हाला वेळ मिळत नसेल, पण जर तुम्ही दर गुरुवारी ही सेवा जर स्वामींची केली तर याचेसुद्धा फळ हे तुम्हाला स्वामी समर्थ महाराज नक्कीच देतील. ही सेवा फक्त आपल्याला गुरुवारीच आपल्या नित्याच्या कामांमधून थोडासा वेळ काढून करायची आहे. आणि जर आपण दर गुरुवारी फक्त ही एक सेवा जर केली तर आठवडाभर तुम्ही इतर दुसरी कुठलीही सेवा नाही केली तरीसुद्धा चालेल. तुम्ही केलेल्या या गुरुवारचे सेवेचे फळ हे सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल. आपण सांसारिक माणसं आहोत, प्रत्येकाला काही ना काही कामं असतात. कोणाला जॉबला जावं लागतं तर कोणाला सांसारिक काही अडचणी असतात. महिलांनासुद्धा मुलाबाळांना सांभाळायचं असतं, घरातली इतर वेगवेगळी कामं असतात आणि या सर्व कामांमुळे आपल्याला नित्यसेवा करायला वेळ मिळत नाही. स्वामी समर्थ महाराज आपल्याला कधीही म्हणत नाही की तुम्ही तुमचे काम सोडा आणि फक्त माझं नामस्मरण करा किंवा माझी सेवा करा. स्वामी उलट आपल्याला सांगतात की तुमची जी नेहमीची नित्याची कामं आहेत त्या कामांमधून थोडासा वेळ काढून तुम्ही माझी सेवा करा, पण तुमचे काम हे पूर्णपणे सोडून तुम्ही माझी सेवा ही चुकूनही करू नका. हे स्वामी महाराजांना सुद्धा आवडत नाही. आपल्याला आपल्या रोजच्या कामांमधून थोडा वेळ काढून आपली सेवा ही करायची असते, पण रोजच्या कामांमधून तुम्हाला थोडासाही वेळ जर रोज काढता येत नसेल, पण निदान गुरुवारी तरी आपल्याला आपल्या नेहमीच्या कामांमधून थोडासा वेळ काढायचा आहे आणि स्वामींची ही सेवा करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक संकट अडचणी या येत असतात आणि अशा वेळेस आपल्याला आपल्या स्वामी समर्थ महाराजांची साथ असणं, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी खंबीरपणे असणं, यासाठी आपल्याला प्रत्येकालाच स्वामींची सेवा ही करायची असते. ज्यावेळेस आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची साथ मिळते, त्यांचा आशीर्वाद हा आपल्यावर असतो, तेव्हा आपल्यावर कुठलंही संकट जरी आलं तरी आपण त्या संकटातून, त्या अडचणीतून सहज बाहेर निघतो. स्वामी समर्थ महाराज आपल्याला त्या संकटांचा सामना करण्याची शक्तीसुद्धा देतात आणि त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्गसुद्धा दाखवतात. आणि यासाठीच मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी एकच, फक्त जी आपल्याला गुरुवारी एकच जी स्वामी सेवा करायची आहे ती सांगणार आहे. फक्त गुरुवारी जर तुम्ही ही एक सेवा केली तर तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग स्वामी दाखवतील आणि त्या संकटातून बाहेरसुद्धा काढतील. ज्या कोणाला खरंच वेळ मिळत नाही त्या सर्वांनी स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत प्रिय अशी सेवा करायची आहे, ती म्हणजेच स्वामींचं नामस्मरण. नामस्मरणा इतकी अत्यंत प्रिय स्वामी सेवा ही कुठलीच नाही. ज्यांना कोणाला खरंच वेळ मिळत नाही त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचं अखंड नामस्मरण हे आपण जे काही काम करत आहोत ते काम करता करता करायचं आहे. मग हे नामस्मरण तुम्ही रोज काम करता करता सुद्धा करू शकतात. पण स्वामी समर्थ महाराजांच्या अगदी जवळची आणि त्यांना लवकर प्रसन्न करून घेण्यासाठी जी काही सेवा आहे तीच मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि ती फक्त गुरुवारी एकच दिवस आपल्याला करायची आहे. आणि ही सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमधलीच एक सेवा आहे, ती म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं दर गुरुवारी एक पारायण हे आपल्याला करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत आणि या संपूर्ण 21 अध्यायांचं पठण करण्यासाठी 1 ते 1.5 तास हा लागतो. जे कोणी नवीन सेवेकरी असतील आणि पहिल्यांदाच स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचणार असतील तर त्यांना इथे 2 तास सुद्धा लागू शकतात. तर दर गुरुवारी आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 1 ते 21 अध्याय हे संपूर्णपणे वाचायचे आहेत. 1 ते 21 अध्यायांचं पठण जर आपण दर गुरुवारी केलं तर आपलं एक पारायण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं दर गुरुवारी होईल. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेचा हा एक आत्मा आहे आणि ही सेवा स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे. आणि जर तुम्ही दर गुरुवारी थोडासा वेळ काढून स्वामी महाराजांची अत्यंत प्रिय असलेली सेवा जर केली तर तुम्ही स्वामी महाराजांच्या अत्यंत जवळचे व्हाल. स्वामींचा कृपाशीर्वाद हा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहील
आणि तुमच्या कुटुंबावर, तुमच्या घरावर जे काही संकट येईल त्या संकटातून स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील। स्वामींची सेवा केल्याने आपल्यावर संकट येणारच नाहीत, तर ते असं होत नाही तर आपल्यावर संकटही येतात, पण त्या संकटांची झळ ही आपल्यापर्यंत स्वामी महाराज हे पोहोचू देत नाहीत। त्या संकटातून आपण सहजपणे तरून जातो। आपल्या नकळतपणे आपल्यावर जे काही संकट आलेलं आहे ते स्वामी महाराज टाळतात। तुम्ही जर जॉबला जात असाल तर तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे ही सेवा दर गुरुवारी वेळात वेळ काढून सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेप्रमाणे करायची आहे। मग तुम्ही दर गुरुवारी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे अर्धे अध्याय हे सकाळी पठण केले आणि उरलेले अर्धे अध्याय हे तुम्हाला संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पठण केले तरीसुद्धा चालतील। पण जर तुम्ही एकाच बैठकीमध्ये एक पाठ स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा कराल तर ते अतिशय उत्तम होईल। स्वामी महाराज आपल्या एका हाकेने आपल्यासाठी धावत येत असतात। मग आपण त्यांच्यासाठी दर गुरुवारी तरी थोडा वेळ हा त्यांच्यासाठी, त्यांच्या सेवेसाठी नक्कीच काढू शकतो। इतकं तरी आपल्याला करायचंच आहे। आणि नाहीच जर शक्य होत असेल तर अर्धे अध्याय हे तुम्ही सकाळी पठण करा आणि अर्धे अध्याय हे संध्याकाळी जॉबवरून घरी आल्यानंतर सुद्धा पठण करू शकतात। स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पाठ करताना आपल्या सर्वांच्या घरी स्वामी समर्थ महाराजांचा मूर्ती किंवा फोटो हा तर असतोच, तर त्या मूर्ती किंवा फोटोसमोर आपल्याला दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर सर्वात आधी आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 1 माळी किंवा 11 माळी जप करायचा आहे। पण तुम्ही जर वेळेअभावी 1 माळी जप केला तरी सुद्धा चालेल। आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन आपल्याला सुरू करायचे आहे। या पारायणासाठी आपल्याला वेगळी काही मांडणी करण्याची सुद्धा गरज नाही। आणि पारायण पूर्ण वाचून झाल्यानंतर स्वामी महाराजांना जो तुम्हाला शक्य होईल तो नैवेद्य तुम्ही नक्की दाखवा। मग इथे तुम्ही खडीसाखर, मिठाई किंवा फळांचा सुद्धा नैवेद्य किंवा तुम्ही जो स्वयंपाक केला असेल त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात। असे तुम्ही दर गुरुवारी जरी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ जर केला, एक पारायण जर दर गुरुवारी केलं तर तुमच्या या पद्धतीनेच 108 पारायण सुद्धा पूर्ण होतील। आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 पारायण केल्यानंतर आपल्या ज्या काही मनोकामना आहेत, आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या स्वामी समर्थ महाराज नक्कीच पूर्ण करत असतात। आपण केलेल्या या सेवेची प्रचिती ही आपल्याला नक्कीच मिळते। तर ही सेवा कोण करू शकतं? तर ही सेवा कोणीही करू शकतं। फक्त मांसाहार करून ही सेवा आपल्याला करायची नाहीये आणि फक्त एक दिवसच आपल्याला गुरुवारी चुकूनही मांसाहार हा आपल्या घरामध्ये करायचा नाहीये। सेवा करायच्या आधी सुद्धा मांसाहार करायचा नाही आणि सेवा केल्यानंतर सुद्धा फक्त गुरुवारचाच एक दिवस तरी तुम्हाला मांसाहार हा करायचा नाही आहे। फक्त मासिक पाळी किंवा विटाळ किंवा सुतक असेल तेव्हाच आपल्याला ही सेवा करता येणार नाही, पण इतर वेळेस तुम्ही दर गुरुवारी ही सेवा नक्की करू शकतात। या सेवेने आपल्याला अनंत पटीने फळ हे मिळत असतं। ही सेवा जर आपण दर गुरुवारी करत राहिलो तर आपल्या आयुष्यामध्ये अचानक पुढे येणारी अनेक संकटेही टळून जातात। स्वामी कृपेने आपल्यावर येणारी संकटही आपल्या नकळत टळत असतात। आणि या सेवेचा अनुभव मला स्वतःला सुद्धा बऱ्याच वेळेस आलेला आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सुद्धा ही सेवा करायला सांगत आहे। तर तुम्ही सुद्धा या सेवेचा अनुभव नक्कीच घेऊन बघा। ही सेवा करण्यासाठी इतर कुठलेही नियम नाही, इतर कुठलेही अटी नाही आहेत। फक्त मांसाहार हा आपल्याला करायचा नाही आहे, ही एकच अट फक्त आहे। तुम्ही सुद्धा ही सेवा नक्की करून बघा, या सेवेला सुरुवात करून बघा। तुम्हाला सुद्धा या सेवेचा खरंच अनुभव येईल। तुम्हाला सुद्धा जी काही संकट असतील त्यातून बघा तुम्हाला स्वामी समर्थ महाराज मार्ग दाखवतील आणि त्यातून बाहेर सुद्धा काढतील। फक्त आणि फक्त दर गुरुवारीच आपल्या नेहमीच्या कामांमधून थोडासा वेळ काढून ही सेवा आपल्याला करायची आहे। मग तुमच्यावर कुठलेही संकट असो, या सेवेने तुम्हाला त्या संकटातून बाहेर निघायचा मार्ग नक्की मिळेल। तर याप्रमाणे हीच ती अत्यंत प्रभावी सेवा आहे जी आपल्याला दर गुरुवारी करायची आहे। तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दर गुरुवारी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सर्व संकटांमधून बाहेर काढणारी अशी अत्यंत प्रभावी सेवा कोणती आहे जी आपल्याला फक्त गुरुवारीच करायची आहे याबद्दल माहिती दिली आहे। ज्यांना स्वामींची नित्य सेवा करायला वेळ मिळत नाही, इतर कुठलीच सेवा स्वामी समर्थ महाराजांची ज्यांच्याकडनं होत नाही, तर त्यांनी दर गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा वेळात वेळ काढून नक्की करायची आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।